आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या काळातही प्रशासनाच्या संदर्भात ज्या प्रकारचे नीती आणि नियम महाराजांनी तयार केले होते ते त्या काळाच्या अनुरूप सर्वोत्तम अशा प्रकारचे होते आणि आजही आपण जर त्याच्याकडे वळून बघितलं तर ते कालजयी आहेत अशा प्रकारचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या या व्यवस्थेमध्ये आपण सगळे लोक काम करतो. आणि मी तर आता गेले 30 वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम करतोय आणि गेले 10-11 वर्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर काम केलंय. तर मी निश्चितपणे सांगू शकतो की ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत मी काम केलं किंवा ज्यांना मी काम करताना बघितलं, आमच्यामधली क्षमता ही प्रचंड आहे. एखाद्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क मी करणार असा जेव्हा निर्धार तो करतो त्यावेळी प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन तो करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क दिसतंय याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर ते महाराष्ट्रातल्या या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना आहेत की ज्यांनी अतिशय कष्ट या संदर्भात घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती तयार केल्या, त्या कार्यपद्धती रुळतील असा प्रयत्न केला आणि त्यातनं आपण विकासाकडे जातो हे आपल्या सगळ्यांना लक्षात होतं. मी तर स्वतःबद्दल एवढं निश्चितपणे सांगेन की अनेक अधिकाऱ्यांकडनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्याकडे पाहून, त्यांच्यासोबत काम करताना त्यांची कामाची पद्धत पाहून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि त्यातनं निश्चितपणे मला असं वाटतं की एक प्रशासक म्हणून माझा अनुभव जो आहे तो अनुभव देखील अतिशय या सगळ्या लोकांसोबत काम करताना, तुमच्यासारख्या अनेक लोकांसोबत काम करताना तो निश्चितपणे समृद्ध झाला हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. आज आपण अनेक लोकांना पुरस्कार देखील या ठिकाणी दिलेले आहेत आणि ही एक अतिशय चांगली बाब आहे. कारण आपण नेहमी असं म्हणतो की प्रशासनामध्ये चांगलं काम करणाऱ्याचा पुरस्कार होत नाही आणि वाईट काम करणाऱ्याचा तिरस्कार होत नाही. त्यामुळे सगळ्यांना सारखंच वागवलं जातं. असं जर सगळ्यांना सारखंच वागवलं गेलं तर चांगलं काम करण्याची प्रेरणाच ही आपल्याला मिळू शकत नाही. आपल्याला कल्पना आहे की चांगल्या आणि वाईटातला जो फरक आहे तो आर्य चाणक्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितला की आर्य चाणक्य असं म्हणतात, इस राष्ट्र की जितनी दुर्दशा दुर्जनों की दुर्जनता से नहीं हुई उतनी सज्जनों की निष्क्रियता से हुई आहे. आणि मला असं वाटतं की समाजाचं सत्य हेच आहे की जेव्हा सज्जन शक्ती ही निष्क्रिय असते, ती शांत असते किंवा ती कुठेतरी स्वतःला अभिव्यक्त करत नाही त्यावेळी अर्थातच दुर्जन शक्तीचा प्रादुर्भाव होतो. आणि म्हणूनच जे म्हणजे केवळ प्रशासनातच नाही तर समाजाच्या सर्व अंगांमध्ये जे काही चांगलं आहे त्याचा पुरस्कार केला पाहिजे, त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे आणि त्यातनं इतरांना देखील प्रेरणा आपण दिली पाहिजे. आपली शक्ती काय बघा, आता आपण 100 दिवसाचा कार्यक्रम केला तर ज्या ज्या लोकांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काम केलं त्यांनी जर मागे वळून बघितलं तर पूर्वी 600 दिवसात ते जे करायचे ते 100 दिवसात त्यांनीच करून दाखवलं. म्हणजे ती क्षमता त्यांच्यामध्ये नेहमीच होती. पण कुठेतरी एखादं अभियान लागतं, कुठेतरी एखादी स्पर्धा लागते, कुठेतरी एखादी प्रेरणा लागते, त्याच्या माध्यमातून आपण ते काम करू शकतो. म्हणजे मी ज्यावेळेस अनेक लोकांनी केलेल्या कामाचं ज्यावेळेस अवलोकन करत होतो किंवा अलीकडच्या काळामध्ये अधिकारी मला भेटले तर ते उत्साहानं 100 दिवसात काय केलं हे सांगतात आणि ते सांगत असताना त्यांना देखील जे समाधान लाभलेलं आहे हे मला पाहायला मिळतं. कारण आपण ज्यावेळेस काम करतो आणि त्या कामातनं एखादं ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्या कामातनं जेव्हा समाजातल्या काही लोकांना आपण त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकतो किंवा त्यांच्या जीवनामध्ये इज ऑफ लिव्हिंग आणू शकतो त्यावेळी जे समाधान आपल्याला मिळतं ते दुसऱ्या कुठल्याही मला असं वाटतं की गोष्टींनी ते समाधान मिळत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस अनेक वेळा अधिकारी मला सांगत असतात 100 दिवसात आम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन केलं, अनेक लोक मला फोटो पाठवत असतात की आमच्या ऑफिसची अवस्था काय होती, आता आमच्या ऑफिसची अवस्था काय बघा. अनेक लोक कचऱ्याची जी विल्हेवाट लावली तो किती टन कचरा होता त्याचा फोटो काढून मला पाठवत असतात. मला अतिशय आनंद होतो की सर्वांनी अतिशय सिरियसली हा विषय हातामध्ये घेतला आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण लोकांना दिलासा देऊ शकतो. शेवटी या सगळ्या आपल्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर ती लोकाभिमुखता आहे. एखादा अधिकारी हा उत्तम प्रशासक असू शकतो पण उत्तम प्रशासक असताना त्याच्यातली लोकाभिमुखता देखील महत्वाची आहे. कारण लोकशाहीमध्ये वी हॅव टू डील विथ पीपल. लोकांच्या ॲस्पिरेशन्स ज्या असतात, लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा ज्या असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याकडे असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण समाजातले ज्याला आपण म्हणू शकतो एलिट आहोत, आपण अतिशय हुशार असल्यामुळे या सेवेपर्यंत पोहोचलो, आपल्याला चांगलं ट्रेनिंग मिळालेलं आहे. त्या ट्रेनिंगमुळे आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन करणं हे अतिशय सोपं आहे. पण जो सामान्य माणूस आपल्याकडे येत असतो त्याला कुठलंही ट्रेनिंग नाही आहे, त्यातल्या अनेकांना कुठलंही शिक्षण नाही आहे किंवा कदाचित आपल्याला अपेक्षित अशा प्रकारची भाषाही त्याला समजत नाही किंवा बोलता येत नाही, किंबहुना आपल्याशी कसं वागलं पाहिजे याचं कुठलंही ट्रेनिंग त्याला नाही, त्यामुळे तो वागतानाही आपल्याशी नीट वागत नाही अनेक वेळा. असंही असताना या सगळ्या गोष्टी समजून घेऊन याची सेवा करण्याकरताच आपण या सेवेमध्ये आलो आहोत अशा प्रकारचा भाव जर मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपल्याला यशस्वी होता येतं. आणि म्हणून अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की
अनेक शहरांमध्ये गेल्यानंतर लोकांची जेव्हा आपण चर्चा करतो 20-20 वर्षापूर्वी ज्यांनी त्या शहरामध्ये काम केलं असेल त्यांची आठवण लोक काढतात की त्यांनी 1980 साली असं काम केलं होतं, त्यांनी 2000 साली आमच्याकडे असं काम केलं होतं, 2015 मध्ये ते आले होते, त्यांनी बघा अशा प्रकारचा बदल केला होता. मला असं वाटतं की यापेक्षा मोठं मेडल काय असू शकतं.